क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवड। फोन नंबर 9423034274। विनायक राऊत यांनी जे आरोप केले आहेत ते आरोप किती तथ्य आहे त्या आरोपांमध्ये हे येणाऱ्या काळामध्ये जनतेला कळेलच। खरं तर विनायक राऊत सध्या रिकामटेकडे आहेत, त्यांचा वेळ जात नाही आणि पराभवानंतर आता जवळपास 20-21 दिवस झाले आणि 20-21 दिवसानंतर त्यांना साक्षात्कार झाला की कदाचित या निवडणुकीमध्ये असं झालं। 20-21 दिवस काय विनायक राऊत झोपले होते का? निवडणुकीच्या काळामध्ये घडलेल्या या ज्या घटना आहेत असं त्यांचा आरोप जो आहे, मग त्यांनी निवडणूक आयोगाला तेव्हाच तक्रार केली का नाही? निवडणूक आयोग हा तेव्हाही सक्रिय असतो निवडणुकीच्या काळात, पण हे 20-21-22 दिवसामध्ये तयार केलेले हे व्हिडिओ आहेत, एडिट केलेले हे व्हिडिओ बनवायचे हा पोरखेळ सध्या विनायक राऊत करतायत। त्यांचा वेळ जात नाहीये। जर खरोखरच तुमचा वेळ जात नसेल तर आम्ही काहीतरी टाइमपास तुम्हाला पुस्तकं वगैरे पाठवतो लहान मुलांची, ती वाचत बसा। त्याच्या पलीकडे या आरोपांमध्ये काही गांभीर्य घ्यायची काही गरज नाही। काही 2-3 मुद्दे आहेत विनायक राऊतांसाठी। एक म्हणजे तुम्हाला 21 दिवस हे का लागले हे आरोप करण्यासाठी? म्हणजे तुम्ही व्हिडिओ शोधत होता का, एडिट करत होता का? इथून तिथून व्हिडिओ एडिट करून तुम्हाला निवडणूक आयोगाला द्यायचे असतील म्हणून कदाचित तुम्हाला हा 20-21 दिवसाचा काळ लागला। दुसरा विषय म्हणजे विनायक राऊत तुम्ही स्वतःचं मतदान निवडणुकीच्या अगोदर हे मुंबईला का शिफ्ट केलं याचं उत्तर आम्हाला कधीतरी द्या। कारण का मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही तळगावात मतदान केलं, अचानक तुम्हाला पराभव दिसला म्हणून कदाचित तुम्ही तो मतदानाचा जो काय अधिकार आहे तुम्हाला मुंबईत बजवावा असं वाटला आणि स्वतःचं मतदान तुम्ही मुंबईत शिफ्ट केलं। हा दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न माझा असा आहे, प्रश्न नाहीये, आपल्याला सांगणं असं आहे की कोकणी जनतेचा अपमान करू नका। आपण जो अपमान केलाय म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमच्यासारखे सगळे विकाऊ आहेत की काय? सगळे बाजारू तुमच्यासारखे आहेत? कोकणी जनता स्वाभिमानी आहे, कधी कर्ज बुडवत नाही, कधी कुठलं बिल बुडवत नाही। कर्जमाफी मागितलेली कोकणातल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला आठवत देखील नसेल। आमचा शेतकरी कधी कुठली कर्जमाफी मागत नाही। आमचा इकडचा बिलधारक हा कधी बिल बुडवत नाही। एवढा स्वाभिमानी कोकणी माणूस। अनेक जे काही डिव्हिजन आहेत महाराष्ट्रामध्ये, कोकण डिव्हिजन एकमेव डिव्हिजन असेल जिथे बुडवलेली थकबाकी ही 0 आहे। त्याच्यामध्ये थकबाकीदार नाही, काही किरकोळ प्रमाणात, पण त्याच्या पलीकडे इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय काय चालतं ह्याच्याकडे विनायक राऊतांनी कधी लक्ष द्यावं, पण कोकणी जनतेचा अपमान करू नये। आता एकदा पाडलंय, जर कोकणी जनतेचा असाच अपमान तुम्ही करत राहिला तर कोकणी जनता इथून पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव करेल आणि ती वेळही तुम्हाला दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही। एवढं लक्षात ठेवा आणि नको ते बोलू नका, तोंडाला आवर घाला।